उजव्या बाजूला हाडावर पूर्ण प्रकारे हाड आलंय. ओके, हे कम्प्लीट पूर्ण झिजलेलंच आहे. याला आम्ही स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस नी असं म्हणतो. हे आपल्याला याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी असतात याच्यात 4 प्रकारच्या स्टेजेस आहेत. ओके, तर जी पहिली जी स्टेज असते त्याच्यामध्ये थोडीशी इथली गॅप आहे ती किंचितशी कमी होते. ओके, दुसऱ्या स्टेजमध्ये थोडेसे जास्त प्रमाण, तिसऱ्या स्टेजमध्ये त्याच्यापेक्षा जास्त झीज झालेली असते आणि चौथ्या स्टेजला हाडाला हाडाचा डायरेक्टली संपर्क होतो. मधली गादी पूर्ण प्रकारे नष्ट होऊन जाते आणि हाडाला हाडाचा संपर्क झाल्यामुळे प्रत्येक वेळेस चालताना गुडघा झिजल्यामुळे दुखतो. हा आपला खरा प्रॉब्लेम होतो. याच्यामध्ये वर काय येते, ही आपली वाटीला बाजूला केलं तर वर एक हाड आहे, खाली एक हाड आहे. वर जे हाड दिसतंय ते आपल्याला, या हाडाला आम्ही फिमर म्हणतो आणि हे जे खालचं हाड आहे या खालच्या हाडाला आपण टिबिया म्हणतो. जेव्हा आपण या दोन हाडांच्या मध्ये असं आपण जॉईंट बघायला गेलो, काही लिगामेंट्स असतात, काही बाहेरच्या बाजूने असतात आणि काही जॉईंटच्या आतमध्ये असतात. ओके, आणि या दोन हाडांच्या मध्यभागी आपल्याला गाद्या असतात. ओके, नेमक्या गाद्या म्हणजे काय, तर ह्या अशा त्या गाद्या असतात. ह्या दाखवल्यात या जॉईंटमध्ये, या अशा गाद्या असतात दोन हाडांच्या मध्ये. मग ह्या काय करतात, तर ह्या आपण जेव्हा चालतो फिरतो तेव्हा या आपल्याला कुशनिंगचं काम करतात. ओके, आता काय झालंय आपल्या केसमध्ये, तर या गाद्या ज्या आहेत संपूर्ण झिजूनच गेल्या आणि या झिजल्यामुळे आपला हाडाला डायरेक्टली संपर्क झाला आणि त्यामुळे पाय हा अशा पद्धतीत हे या साईडचं आतल्या भागातलं हाडाला हाड जाऊन कम्प्लिटली चिपकलंच आहे. ओके, त्यामुळे काय झालं, तर अशा प्रकारचा आपल्या पायामध्ये एक बाक पण आला. या बाकाला आम्ही व्हायरस असं म्हणतो. ओके, तर इथे दिसते की आपल्या केसमध्ये हाडाला हाड चिपकलं आणि एक असा आपल्या पायामध्ये एक बाक आलाय. ती व्हायरस अशी डिफॉर्मिटी आपल्या पायामध्ये येऊन गेली. ओके, परत आपल्या पायामध्ये एक अशा प्रकारचा सुद्धा बाक आलाय. तो पूर्ण प्रकारे सरळ काही होत नाहीये. ओके, मग आता तो जेव्हा अशी पद्धत येते याला आम्ही स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. उपाययोजना काय, गोळ्या औषध्या याला आता काहीही करू शकत नाही. ओके, फिजिओथेरपी याच्यावरती तो पण काही उपाययोजना नाही. का, तर फिजिओथेरपी ही अप टू स्टेज 2 किंवा स्टेज 1 पर्यंतच्याच ऑस्टिओआर्थरायटिस साठी आहे. जेव्हा त्याच्या पुढे जर कधी झीज झाली असेल तर ना फिजिओथेरपी किंवा साधे व्यायाम त्याच्यावरती काही उपाययोजना करू शकतात. पट्टा सुद्धा याला आपल्याला पूर्ण प्रकारे सोल्युशन देऊ शकत नाही. मग गोळ्या औषध्या नाही, पट्टा नाही, गुडघ्यात देणारे इंजेक्शन सुद्धा याला काहीही करू शकत नाही. एकदा का गादी झिजली का ती झिजली, त्याला परत भरून देणे हे शक्यता पॉसिबलच नाही. ओके, तर याच्यावरती बदली सर्जरी करणे हाच आपल्याकडे उपाययोजना आहे. पण नेमकं खरं तर करायचं काय, तुम्हाला त्रास तर तुम्ही म्हणताय की उजव्यालाच जास्त आहे, बट खऱ्या अर्थाने बघायला गेलात तर दोन्हीही ऑलमोस्ट सारखेच झिजलेत. त्यामुळे दोघांनाही आपल्याला सर्जरी करावी लागेल. आताच्या काळामध्ये आपण रोबोटिक पद्धतीने सुद्धा या सर्जरी करतो. ओके, त्यामुळे एकाच वेळेस आपल्याला दोन्हीही गुडघ्यांच्या सर्जरी करता येऊ शकतात. आता आपली स्टेज ही इथपर्यंत आलेली आहे. जसं की इथे हे लालसरपणा दाखवला आहे, याला आपल्याला म्हणतो आम्ही कार्टिलेज. हा कार्टिलेज झिजलाय आपला. ओके, जिथे लालसर असं दाखवलंय हे हा कार्टिलेज असा गुळगुळीत असतो. नदीमधली गोटी कशी असतात आपले गुळगुळीत, हा तसा गुळगुळीत असतो. ओके, बट याचा गुळगुळीतपणा सुद्धा का, आता गादी जी आहे ती झिजून गेली, मग हाडाला हाडाचा संपर्क आला आणि त्यामुळे मग कार्टिलेज सुद्धा घासल्या गेलं. मग कार्टिलेजला पण प्रॉब्लेम झाला. त्यामुळे मग आम्ही सर्जरी कशी करतो, तर आम्ही कार्टिलेज सुद्धा बदलतो आणि आम्ही मधली गादी सुद्धा बदलतो. मग ती कशी बदलण्यात येते, तर अशा प्रकारे. ओके, तर हा आपला तो जॉईंट, या जॉईंटच्या मध्ये जर बघायला गेला तर या हाडाला आम्ही विशिष्ट प्रकारे, हा वरचा जो हाड आहे त्याला विशिष्ट प्रकारे असे कट्स घेतो आणि त्याच्यामध्ये मेटलचं असं ते इम्प्लांट आतमध्ये बसवतो. ओके, आणि हे जे खालचं हाड आहे या खालच्या हाडाला अशा प्रकारे कट घेतो आणि त्याच्यामध्ये हे असं आपण एक मेटलचं इम्प्लांट याच्यामध्ये पण बसवतो. ओके, मग आता हे झालेत आपले कार्टिलेज बदलले आणि मधली गादी. मग आता गादी तर आपण त्याच्यामध्ये द्यावीच लागेल. मग नव्याने ही अशी आपण एक प्लास्टिकची, याला हाय क्वालिटी प्लास्टिक म्हणतात, त्याची आपण अशी एक गादी बनवतो आणि अशा प्रकारे आपण तो जॉईंट बनवून देतो. ओके, जेव्हा मग हा आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपला हाडाला हाड काही घासत नाही, मग त्याच्यामुळे दुखणं पण आपल्याला काही होत नाही. त्यामुळे चालायला पण व्यवस्थित पद्धतीत करता येते. त्याने काही त्रास नाही होत का? बिलकुल होत नाही. फक्त 2च गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे मांडी मारायची नाही आणि दुसरं म्हणजे भारतीय बनावटीचा संडास वापरायचा नाही. 2 गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर हे आपल्याला आयुष्यभरासाठी सुद्धा टिकू शकतं. ओके.
नेमकं खरं इम्प्लांट कसं दिसतं तर ते असं असते. ओके, हे फार जुनं आहे त्याच्यामुळे याला वजन आहे, पण आता तेवढी वजनदार इम्प्लांट राहिलेली नाही. तुम्ही हातात घेऊन सुद्धा याला बघू शकतात की हा आपला वरचा हाडाचं जे मेटल आहे ते अशा पद्धतीचं असते अंदाजे, आणि खालचं हे अशा पद्धतीचं असते. हे फार जुनं आहे त्यामुळे वजनदार आहे नाही, हे एवढं वजनदार नसणार. ओके, आणि असा तो जॉईंट बनवून जे प्लास्टिक असतं ते एक्झॅक्ट अशा पद्धतीचं असते, त्याला हाय क्वालिटी प्लास्टिक म्हणतात. आणि मग हा असा तो जॉईंट बनतो. एकत्र करता येतो. ओके, आता तो तुमचा चॉईस आहे. तुमचं म्हणणं असेल की नाही मला पहिले एक करायचं आहे नंतर एक करायचं आहे, तर ते सुद्धा पॉसिबल आहे. दोन्ही तर सोबत केलं मग त्रास होईल ना? नाही होत. आता जे बाहेर पेशंट होते त्यांचे दोन्ही एकत्रच केले होते. ओके, उलट बेनिफिट काय आहे दोन्ही एकत्र करण्याचा? एक बदलल्यानंतर त्याचं दुखणं निघून जातं, मग दुसऱ्या पायाचं दुखणं अजून वाढून जाते. रिकव्हरीचा टाइम, मग तुम्ही त्याच्यामध्ये पहिले काही दिवस वेस्ट होणार. ओके, यापेक्षा बेटर दोघांचाही रिकव्हरी एका सोबत होईल आणि एकत्र मला काही जास्त वेळ लागत नाही. दोन्ही सर्जरी करायला आपल्याला 2 तास सफिशियंट आहे. 2 तासात दोन्ही गुडघे बदलून होतील. त्यामुळे दोन्हीही एकत्र आपल्याला करता येतील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुमची फिटनेस वगैरे आम्ही रक्त तपासण्या तुमच्या करून घेतो, तुमची फिटनेस करून घेतो. तुम्हाला मी कार्डियक फिटनेस सुद्धा करतो, म्हणजे आमचे जे कार्डिओलॉजिस्ट आहेत हृदयाचे डॉक्टर त्यांना सुद्धा एकदा दाखवतो की हृदयाची परिस्थिती आहे का, एकत्र आपल्याला दोन्हीही ऑपरेशन सहन होतील का, या सगळ्या गोष्टी आपण एकत्र बघतो. जसं की एक MD डॉक्टर आहेत, जसं की तुम्हाला BP आहे, तुम्हाला डायबेटीज आहे, मग तुमचं शुगर कंट्रोल आहे का, मग तुम्हाला एकत्र दोन्ही ऑपरेशन सोसतील का, ते MD डॉक्टर सुद्धा त्यांच्या दृष्टीने बघतात. आम्ही तुम्हाला अॅनेस्थेटिस्टला सुद्धा दाखवतो, भूलतज्ञांना, की तुमच्यासाठी कुठली भूल योग्य ठरेल. ओके, अशा प्रकारे आपण तुमच्या सगळ्या रक्त तपासण्या, लघवीच्या तपासण्या, हृदयाच्या तपासण्या आणि तुमच्या MD डॉक्टर, आमचे अॅनेस्थेटिस्ट डॉक्टर आणि कार्डिओलॉजिस्ट एवढ्या सगळ्यांना दाखवल्यानंतर सगळ्यांकडून जेव्हा हिरवा कंदील मिळतो त्याच वेळेस आपण सर्जरी करतो. या सर्जरी आपल्या बेटरमेंटसाठी आहेत, या जीव वाचवणाऱ्या सर्जरी नाहीत. कळलं का? त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीत तुम्हाला याच्यामध्ये डोक्यात टाकत नाही. जेव्हा आपल्याला सगळ्या साईडनी हिरवा कंदील मिळेल त्याच नंतर आपण या सर्जरी करूयात. ओके, सो याच्यात भीती वगैरे आता असं काहीही राहिलेलं नाही. आता याच्यामध्ये भरपूर नवीन तंत्रज्ञान सुद्धा आलंय, जसं की रोबोटिक नी रिप्लेसमेंट्स वगैरे सुद्धा आलेले आहेत. ओके, तर आपल्याला रोबोटिक पद्धतीने पण करायचे असतील तर ते सुद्धा करता येतील.